इथे नारद मुनींनी इंद्रसेन नावाच्या राजाला असं सांगितलंय, नारदांचं हे पूर्वापार पुराणातलं खूप मोठं काम आहे. ते अनेक स्वर्गातल्या नरकातल्या इकडच्या तिकडच्या गुप्त बातम्या पृथ्वीवर आणून देत असत. पण आपण अनेक कथांमध्ये हा प्रकार ऐकलाय. सगळ्यात मोठा ऐकलेला प्रकार म्हणजे वटसावित्रीच्या कथेत. ते सत्यवान राजाकडे आले. सत्यवान राजाला विचारलं, काय चाललंय? आमच्या मुलीला सांगितलंय वर संशोधन करायला, नवरा शोधलाय वगैरे वगैरे, लग्न ठरलं. तुम्ही मुलीला सांगितलं नवरा शोधायला? प्रत्येक वेळेला आपली मुलं वाईटच करतात असं काही नाही. ती आहे सजग, शोधू शकते नवरा. आणि मग तेव्हा नारदांनी त्या सावित्रीच्या कानात ते सांगितलंय की बाई ग, तू ज्याच्याशी लग्न ठरवलेस तो वर्षभरात संपणार आहे, असं वरचं रेकॉर्ड तुला सांगतो मी बघून आलोय. म्हणजे जी गुप्त रेकॉर्ड खरं सांगणं योग्य नाही, गोपनीयतेची शपथ आहे तुम्हाला खरं. पण काही वेळेला अशा व्रतांसाठी, काही सद्भक्तांसाठी नारद मुनी सुद्धा थोडे आपल्या व्रताला बाजूला करून, त्या गोपनीयतेला बाजूला करून सांगतात अशा गोष्टी. तसं इथे त्यांनी या इंद्रनीलाला सांगितलंय की बाबा रे, स्वर्गामध्ये मी सगळ्या गोष्टीच्या नोंदी घेत असतो. कोणाकोणाचे कोण कोण पूर्वज आले आहेत आणि कोण राहिलेत. खाली पाठी लागली आहे स्वर्गवासी, पण ते स्वर्गापर्यंत पोचलेले नव्हेत. ते मीच स्वर्गात रोज जात असल्यामुळे मी खाणेसुमारी करू शकतो. खरंच आलेत का इथे? आणि इंद्रसेना काय करू रे, तुझे पितर अजून तिथे पोचलेले नाहीत. श्राद्धामध्ये काही कमी केलेस का? श्राद्ध या शब्दाचा अर्थ एक समानच घेऊ नका. श्राद्धामध्ये सुद्धा 15 उपप्रकार दिलेत शास्त्रात. तुला हे नाही श्राद्ध जमलं हे कर, हे नाही श्राद्ध जमलं हे कर, हे नाही जमलं हे कर. फक्त पितरांच्या नावे श्रद्धेनं काहीतरी कर, काहीतरी धार्मिक विधी कर, काहीतरी सामाजिक कार्य कर. 2 आपल्याला गोष्टी दिलेल्या असतात कोणत्याही विधीमध्ये. सामाजिक कार्य केल्यावर धार्मिक विधीची गरज आहे का? म्हटलं तुला डावा डोळा असताना उजवीची गरज काय ते एकदा सांग मला. उगा आपलं मूर्खासारखं काहीतरी प्रश्न विचारायचा. सामाजिक कार्य हे सामाजिक ठिकाणी आहे, आध्यात्मिक कार्य हे आध्यात्मिक ठिकाणी आहे. आणि दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर त्रास काय आहे? कशासाठी एक हात आहे म्हणून दुसरा हात नसला तरी चालेल ह्याची प्रतिपादन करायची? नाही, मी काही बाबांच्या नावे देणगी देतोच, मग पूजा कशाला केली पाहिजे? अरे इच्छा, पण डिओ मारतोस म्हणून आंघोळ करायचं बंद करूया का? असं नाही ना करू. दोन्ही करता यायची शक्यता आहे ना. उगाच माणसं आपलं दक्षिणेवर पहिले येऊन आपटतात. कशाला ती एवढी दक्षिणा खर्च करायचे? अहो, पूजेमध्ये भटजीला दक्षिणा मिळते 500 रुपये, लाइटिंग असतं 5 लाखाचं. तुम्ही कोणत्या खर्चाच्या जमजा सांगता? लग्नात म्हणले भटजी बोलवू नका का? म्हणजे खर्च फार होतो. अहो, भटजी 1000 रुपये घेणार आहे लग्नाचे. तो जो भेळवाल्याचा स्टॉल लावलाय तो 2 लाख घेणार आहे. मग माझ्या लग्नामध्ये मी सात्विकच अन्न ठेवीने, भेळेसारखे उगाच चाट पडणारे सगळे प्रकार ठेवणार नाही. म्हणा बरं. जिव्हेचे चोचले पुरवायचे, धर्माचे चोचले पुरवायचे नाहीत. इतकी स्वार्थी अवलाद आपली तयार झाली हो. खरंच खर्च कशात जास्त होतो याचा हिशोब करूया की. मंत्रोच्चाराने तिथलं वातावरण ज्या तऱ्हेनं पवित्र होतं, त्या मंत्रोच्चाराची नितांत आवश्यकता असते. घराला सुद्धा, समाजाला सुद्धा. आपण मंत्रशास्त्राचं एक प्रगत रूप म्हणून मुद्दाम सांगतो. पुढच्या कालखंडात तर मंत्राची नितांत गरज लागणार आहे आपल्याला. कारण आज जगाच्या पातळीवर सगळ्या शास्त्रज्ञांनी, अपवाद सुद्धा नाही, सगळ्या शास्त्रज्ञांनी मान्य केले की या संस्कृतामध्ये असलेल्या मंत्रांच्या उच्चारानं, त्याच्या स्पंदनानं हवेमध्ये शुद्धता येते आहे. आणि हवा शुद्ध ठेवण्यासाठी जो आवश्यक वायू आहे, ऑक्सिजन आहे. जंगल कमी होत आहेत, झाडं कमी होत आहेत. जो एक प्रांत सगळ्या जगाला ऑक्सिजन पुरवेल एवढी झाडं ठेवून होता, त्याला वणवे लागलेत. आणि असं जर भयानक प्रदूषण सगळ्या विश्वामध्ये झालं तर चौकामध्ये मंत्रोच्चार
मंत्रोच्चार करायला माणसं बसवावी लागतील तेव्हा बाकीच्यांचं जीवन सुखाचं होईल, इतक्या मंत्रोच्चाराच्या संशोधनाच्या आता गती वाढली आहेत. शुद्ध मंत्रोच्चाराने त्या वातावरणामध्ये नितांत फरक पडतो. आणि या दृष्टीनं आपण आपल्या घरामध्ये आतापासूनच काहीतरी मंत्रोच्चार जर नीटपणे चालू ठेवला तर पुढच्या कालखंडात आपल्याला सोपं पडेल. नित्य स्नान केलं म्हणजे मग त्यावेळेला अगदी सगळंच मळ काढायची वेळ नको यायला. रामरक्षा तरी का होईना, प्रणम्य शिरसा देवम तरी का होईना, एखादा का होईना मंत्रोच्चार आपल्याकडे आपण नित्य थोडा तरी करावा, याचा खूप मोठा लाभ आहे. मात्र मंत्र शिकूनच घ्यावा आणि तो शुद्धच म्हणावा, कारण मंत्राच्या चुकीच्या उच्चाराने सुद्धा फळे चुकीची मिळतात. तेव्हा तो धोका घ्यायचा नसेल तर ठीक आहे. त्यापेक्षा ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी नामस्मरणाचाही हा लाभ आहे, तसा मंत्रोच्चाराचाही सुद्धा लाभ आहे. म्हणून श्रद्धेनं काहीतरी करायची गोष्ट, एखादं सामाजिक कार्य करावं, एखादं आध्यात्मिक सुद्धा अनुष्ठान करावं, असा श्राद्धाचा नियम आहे. तुम्हाला पुढचं सांगू, अनेक लोकांनी हा जो सारखा आपल्यावर आक्षेप घेतलाय, सामान्य लोकांना लोबाडण्यासाठी व्रत लिहिली आहेत, त्यांचा अभ्यास किती दिव्य आहे ते कळलं मला एकाच वाक्यामध्ये. कसलं रे डोंबल्याचं सामान्यांना लोबाडण्यासाठी व्रत? श्राद्ध विधीमध्ये तर धर्मशास्त्र शेवटचं सांगतं, जर तुला तुझ्या पितरांच्या साठी खर्च करायला खिशात दमडी नसेल तर चौकात उभा राहा, मात्र त्या तिथीला, इंग्रजी तारखेला नाही. कारण आपल्याकडे जी करतात ती पुण्य तिथी, पुण्य दिनांक नव्हे. कारण दिनांकाला ती नक्षत्र गती परत येत नाही, ती त्या तिथीलाच येते. तिथी इतकं अचूक परिमाण या जगाने दुसरं कुठलंही शोधलेलं नाही. त्यामुळे जे काही श्राद्ध करायचं असेल ते त्या तिथीला होणं हे महत्वाचं आहे, तारखेला नाही. इंग्रजी तारखेप्रमाणे श्राद्ध करू नये, ते तिथीलाच व्हायला पाहिजे. शास्त्र असं सांगतं, तुला काही नाही न करता येत तुझ्या पितरांसाठी, चौकात उभा राहा, त्या तिथीला उभा राहा, दुपारच्या वेळेला उभा राहा, सूर्य समोर दिसत असताना उभा राहा आणि सूर्याकडेच बघून बोंब मार, आपल्या पितरांच्या नावे हाका मार आणि सांग त्यांना की तुमच्यासाठी मला खर्च करायला काही नाही, मी माझ्या आवाजाचं अर्घ्यदान तुम्हाला देतोय, त्यांनी संतुष्ट व्हा. म्हणून आपल्या पितरांच्या नावाने बोंब मारणं हे सुद्धा एक ध्वनी श्राद्ध मान्य केलंय. ह्याच्यापेक्षा लोबाडायला काय पाहिजे तुम्हाला, मला सांगा. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग. मग लोबाडायचंच असतं तर मग हे लिहिलंच नसतं ना. नाही नाही नाही, तुम्ही एवढे पैसे दिलेच पाहिजे घेतलेलं असतं की. नको देऊ, नको दिवस. आणि आता ह्याच्या पुढच्या एकादशीला जायचंय, हा, ती पण सगळ्यांची आवडती एकादशी आहे, कार्तिकातली पहिली शुद्ध एकादशी. वा रे वा, भगवान चातुर्मास्य संपून जागे होणार आहेत आणि आपल्या पाठीवर शाबासकी देणार आहेत. शाबास रे पठ्या, 4 महिने मस्त सांभाळलंस या विश्वाला, माझा वारसा चालवतोयस, माझा वसा चालवतोयस, ही भगवंतांकडून शाबासकी घेण्यासाठी तिथं जायचं, म्हणायचं उठा नामाचा गजर, गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर, नामाचा गजर, गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर, नामाचा गजर, गरजे भीमा तीर. महिमा साजे थोर, महिमा साजे थोर, महिमा साजे थोर, तुझ एका साजे तुझ एका, महिमा साजे तुझ एका, नामाचा गजर, गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर, नामाचा गजर, गरजे भीमा तीर.
दासी अंगण झाडीते हो रिद्धी सिद्धी दासी रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीते उच्चिष्टे काढिते मोतीच्या उच्चिष्टे काढिते मोतीचारी 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 नामाचा गजर गरजे भीमा तीर गरजे भीमा तीर नामाचा गजर चारी वेद भाट होऊनी कर्जती 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 वेद भाट होऊनी कर्जती सनकादिक गाती कीर्ती तुझी रे सनकादिक गाती कीर्ती तुझी कीर्ती तुझी गाती कीर्ती तुझी नामाचा गजर गरजे भीमा तीर गरजे भीमा तीर नाम म्हणे देव ऐसा हो कृपाळू नाम म्हणे देव ऐसा हो कृपाळू नाम म्हणे देव 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 नाम म्हणे देव ऐसा हो कृपाळू नाम म्हणे नामा कृपाळू नाम म्हणे नाम म्हणे देव ऐसा हो नाम ऐसा हो कृपाळू करीतो संभाळू अनाथांचा करी
तो सांभाळू अनाथांचा 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 नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर पंढरीनाथ महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. या कार्तिक मासामध्ये कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिला रमा एकादशी असं नाव आहे. फार गोड कथा आहे. मुचकुंद नावाचे एक राजे होते. मुचकुंदांचा आपला परिचय आहे बरं. मुचकुंद हे आपण ऋषी म्हणून ओळखतो, पण पूर्वी खरंच मुचकुंद हे राजेच होते. काही काळ त्यांनी देवांच्या संकटांचं निवारण करण्यासाठी आपलं सैन्य त्यांना प्रदान केलंय. नव्हे नव्हे काही आघाड्यांवर सेनापती म्हणून ते उभे राहिलेत. आणि मुचकुंदांनी या देव राज्याला वाचवण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले म्हणून देवानी त्यांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही आता त्या गुहेमध्ये निद्रा करा, कुणीही तुमची निद्रा भंग करणार नाही, आणि जो कोणी निद्रा भंग करेल त्याच्याकडे तुम्ही नुसतं क्रोध दृष्टीनं बघितलं की त्याचं भस्म होईल. आणि हे मुचकुंद आता जेव्हा ते निवृत्त होतात त्या कार्यातून, जेव्हा तपस्येच्या मागे लागतात, तेव्हा आपण त्याला ऋषी म्हणतो. पूर्वी ते राजेच होते. मग ते जेव्हा त्या गुहेमध्ये झोपले होते तेव्हा मथुरेवर आक्रमण करायला कालयवन नावाचा जो राक्षस आला होता, या कालयवनाला संपवण्यासाठी या मुचकुंद ऋषींचा उपयोग गोपालकृष्णाने केला अशी कथा आपण ऐकलेली आहे. कालयवनाला एकट्यालाच पळवत पळवत कृष्णाने त्या गुहेपर्यंत नेलं आणि तिथे मुचकुंदानी क्रोधदृष्टीने त्यांना पाहिलं. कारण कृष्णाने आपल्या अंगावरचं वस्त्र मुचकुंद झोपले त्यांच्या अंगावर टाकलं. प्रकाशातून अंधारात आल्यावर पटकन नीट दिसलं नाही. जिथे भरजरी वस्त्र आहे तिथे कृष्ण आहे म्हणून लाथ मारली. मुचकुंदांच्या दृष्टी प्रभावाने कालयवन संपला अशी कथा भागवतामध्ये आपण ऐकतो. ते हे मुचकुंद. या मुचकुंद राजाला, म्हणजे आता जेव्हा ते राज्यावर आहेत, अजून निवृत्त झालेले नाहीत, हे बिफोर रिटायरमेंटची कथा आहे. या मुचकुंद नावाच्या ऋषीनं मुचकुंद नावाच्या राजाला एक कन्या आहे आणि फार छान नाव आहे तिचं, चंद्रभागा. अमावस्येला जन्माला आलेली नाही, कारण लोक अमावस्येची नावं म्हणून ही म्हणतात. त्या दिवशी चंद्र नसतो ना, अमावस्येला जन्म झाला चंद्रभागा म्हणजे, आणि मुलगा झाला तर चंद्रगुप्त. पांडुरंग हरी. माणसांच्या सुद्धा प्रतिभा जोरदार आहेत, काहीतरी शोधत असतात. ही चंद्रभागा जी आहे दिवसामासानं वाढती आहे, कलाकलानं वाढती आहे. तिला योग्य असा वर शोधला पाहिजे, जावई चांगला शोधला. बहुतेक त्या बायकोवरनं नवऱ्याचं नाव ठेवलं गेलं असावं किंवा तो चांगल्या नावाचा सापडला असावा. चंद्रसेन असंच त्या जावयाचं नाव आहे. साधारण दोघांची नावं एकमेकांना मॅचिंग असावीत म्हणून नाव बदलायची प्रथा होती. की तिचं माहेरचं नाव हे जर पार्वती असेल आणि लग्न ज्याच्याशी झालंय त्या माणसाचं नाव जर आता माधव असेल तर माधव हे विष्णूचं नाव आहे, तर विष्णू आणि पार्वती असा कसा जोडा लावणार? मग लग्नामध्ये नाव बदलावे तिचं. मग विष्णूच्या म्हणजे लक्ष्मीच्या समानार्थी जे जे शब्द आहेत त्यातलं एखादं नाव ठेवायचं, म्हणजे लक्ष्मी विष्णू असा जोडा छान वाटतो.
गंगाधर असेल तर पार्वती छान वाटतं, याच्यासाठी ती गंमत आहे. कशाला नाव बदलायचं आहे, नका बदलू. मग असू दे एकाच घरात नवरा धृतराष्ट्र, बायको हिडिंबा. काय चालवायचं ते संसार जसा चालवायचा तो चालवा. आपल्याला काय नडलंय, तुमचे संसार चांगले होण्यासाठी छोटासा प्रयत्न होता, नाही करायचा प्रयत्न, जो सोडून द्या विषय. हे नाव छान वाटलं मला, चंद्रभागा तिचं नाव आहे, याचं नाव चंद्रसेन आहे. मजा अशी झाली आहे, हा चंद्रसेन नावाचा जावई आपल्या सासूरवाडीला भेट देण्यासाठी आलेला आहे. वा वा वा. अहो, जावई सासूरवाडीला येणार, आई 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 आई. दिवाळी दसरा सुद्धा मागे हो. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा सोडा. जावई येती घरा, तो दिवाळी दसऱ्याहुनी भरा, असा जबरदस्त सण. पण काय त्या चंद्रसेनाचं मेल्याचं दुर्दैव, तो प्रवास करून सासूरवाडीसाठी म्हणून, सासूरवाडीचा पाहुणचार घेण्यासाठी म्हणून जो आला, तो एकादशीच्या दिवशी सकाळी. या पठ्याला निराहाराची अजिबात सवय नाही. आणि त्या नगरीमध्ये शिरतानाच त्यांनी दवंडी ऐकली. म्हणजे मुचकुंदाच्या काळामध्ये उपवास हा राष्ट्रीय होता. दवंडी धड 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 तो दवंडीवाला फिरत होता. आज एकादशी आहे, सर्वांनी निराहारामध्ये राहायचं आहे. आपले ज्यांना करायची त्यांना करू द्या ना, बाकीच्यांवर असं जबरदस्ती करतात का मला सांगा बरं. आपल्या प्रजेकडून व्रतपालन व्हावं अशी ज्याची ज्याची इच्छा आहे त्यांनी विचार करावा, ज्याची इच्छा नाही त्यांनी सोडून द्या. पण अशा तऱ्हेच्या या पुराण कथांचा आदर्श आपले मुस्लिम बांधव पाळतात, हे मी पाहिलंय. त्यांचा जो रोजा असेल तर तो व्यक्तिशः नसतो. शाळेमध्ये आदल्या दिवशी जाहीर करतात उद्या रोजा आहे, आणि काय काय विशिष्ट वेळानंतर तो संपणार असेल तर कोणीही अन्नपदार्थ आणायचा नाहीये, कोणी खायचं नाहीये. शिक्षक खाणार नाहीत, विद्यार्थी नाही, शाळेतले कर्मचारी नाही, विश्वस्त नाही, शाळेचं कॅन्टीन चालू असणं शक्यच नाही. जेव्हा तो उपवास सुटायची कालावधी असेल तेव्हा त्यांना काहीतरी ते बेदाणे द्यायचे का अमुक काहीतरी द्यायचे ज्याने तो उपवास सुटायचा आहे, त्याची व्यवस्था शाळेत केली जाईल. किती सुंदर प्रथा. इथं आमच्या शाळेचं आणि कॉलेजचा प्राध्यापक सांगणार, मी एकादशी पाहूनच कांद्याची मिसळ खातो. जाळ मेले तुला पूर्वजांचं गट. अरे हरामखोरा, तुला चुकीचं करतोयस याचा अभिमान आहे रे. पण किमान अगदी मग कांद्याची मिसळ कशाला, त्या दिवशी तू शेण खाल्लंस तरी आमचं काही त्यांनी फरक पडत नाही. लोकात सांगत जाऊ नका ना. ते भूषण असल्यासारखं का सांगतात त्या टीव्हीवरच्या त्या कुठल्या कार्यक्रमात ते नट काय येतात, ते मोठमोठे सेलिब्रिटी येतात आणि ते त्यांच्या बाकी खाजगी आयुष्यामध्ये काय खातात पितात त्याच्यावरच जास्त बोलतात. ते त्यांच्या खाजगी आयुष्यात काय असतो, त्यांना आपण इथं का बोलवलंय, एक सेलिब्रिटी म्हणून, ते नट चांगलेत म्हणून बोलवलंय, त्यांच्याबद्दल आपण अभिनयाशी विचार करू, त्यांच्याशी आपण एखाद्या कलाकृतीला पडद्यावर कसं रूप द्यावं याच्यावरती विचार करू. तू खाजगीत मासे खातोस का माशा मारतोस हे तुम्हाला काय करायचं त्याच्याशी. परत दुर्दैवाने ते समाजाचे आदर्श असल्यामुळे ते खातायत, मग आम्ही खाऊ. काही वेळेला हा विवेक करावा लागतो. पण विवेक सोडल्यावर काय सांगता. आज मुस्लिम बांधव असो, ख्रिश्चन बांधव असोत, शीख बांधव असोत, आमचे जैन बांधव असोत, बुद्ध बांधव असोत, असं कधी त्यांच्या घरात मला बघायला मिळत नाही की जैनांच्या कुठल्या तरी घरात गेलोय त्यांनी सांगितलं ह्या दोघांचा जो उपास आहे आमच्या चौघांचा नाहीये. पर्युषण असेल तर तो सगळ्यांचा. आणि ही पुराणामध्ये आपल्याकडे प्रथा दिसती आहे. मुचकुंदा राजाच्या राज्यामध्ये दवंडी सकाळी पिटली जाते. लोकांनी पहिलं दात घासण्यापूर्वीच अय्या सकाळी मारीचं बिस्किट खाल्लं. लक्षातच नाही राहिलं बघ मला ते एकादशी होती. तुम्ही झोपेतनं जाग करतानाच दवंडी वाजली, डोम 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 डोम. आज निराहार, आज कोणी खायचं नाही रे.
अर्थात हा नियम 5 वर्षाच्या आतल्या बालकांना नाही बरं. पण धर्मशास्त्र सुद्धा म्हणतं 5 वर्षानंतर कोणतंही पुढचे आघात सहन करायला कोणतंही बालक सक्षम आहे. लालयेत पंचवर्षांनी, लाड 5 वर्षापर्यंतच करावेत, पुढे दशवर्षांनी ताडयेत. 10 वर्षे त्याला कठोर साधना करून मोठं करावं. प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित्रद्वत आचरित. 16च्या पुढे गेला की मग त्याच्याशी आपण मित्रासारखं वागावं, असं धर्मशास्त्राने काही नियम